मार्च 2025ला मी सभागृहामध्ये अॅनालॉग चीज आणि आर्टिफिशियल पनीर असा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेस माझी मागणी अशी होती की राज्यामध्ये जे पनीर विकलं जातं त्यातलं 70% पनीर हे फेक किंवा डुप्लिकेट आहे आणि याच्यावर तात्काळ शासनाने बंदी आणली पाहिजे। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने एफडीए आयुक्त तुकारामजी मुंडे साहेबांनी एक अध्यादेश जारी केलाय, ज्यानुसार 1 वर्षासाठी अॅनालॉग चीज ह्याच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये विक्री आणि वापरावरती पूर्णतः बंदी आणलेली आहे। त्यांचे विशेष असे मी आभार मानतो, अभिनंदन करतो। हा राज्य सरकारच्या वतीने आणि एफडीए डिपार्टमेंटच्या वतीने घेतला गेलेला एक सर्वात मोठा निर्णय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्याच्या विधानसभेमध्ये एखादा प्रश्न मांडला आणि त्याला यश याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि ह्या निर्णयामुळे अनेक ग्राहकांचे, आपल्या लहान लहान बालकांचे, कारण मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपण आपल्या लहान मुलांना, जनतेला तेलाचे गोळे खायला देतोय आणि आज या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे सॅम्पल्स एफडीएने मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते आणि काही हे कन्झम्पशनसाठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून हे घातक सॅम्पल्स होते। त्यामुळे नक्कीच हा एक खूप मोठा निर्णय आहे आणि या निर्णयाचं मी स्वतःच नव्हे तर राज्यातील प्रत्येक ग्राहक याचं स्वागत करत आहे आणि याचा फायदा ग्राहकांना आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही। मी परत एकदा आयुक्त तुकारामजी मुंडे, त्याचबरोबर आदरणीय मंत्री नरहरीजी झिरवळ साहेब, राज्यमंत्री योगेशजी कदम साहेब यांचे विशेष असे आभार मानतो आणि हे सगळं घडून आणण्यासाठी ज्यांनी त्यांना ताकद दिली असे राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेही आभार मानतो। धन्यवाद। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी।